नमस्कार. ओम का ऐश्वरी. मी गुरु प्रशांत भाऊ गायकवाड, राणा घराडी, पुणे. महत्वाचा विषय म्हणजे रक्तापलीकडचं नातं म्हणजे हे गुरु शिष्याचं नातं. तर बरेच लोक मला भेटतात, गादीवरती येतात, बरेच सांगतात की आमचं गेनमा झाल्यानंतर 5 महिने झाले, 3 महिने झाले, 6 महिने झाले, वर्ष झालं, माझी गादी चालत नाहीये किंवा माझ्या घरात सुख नाहीये, दुःख नाहीये, असं करत प्रत्येक आपल्या आपल्या गुरुचं काय ना काय सांगत असतात. पण मला त्यांना एकच सांगणं आहे प्रत्येकाला की गुरु शिष्याचं नातं, तुम्हाला जसं सांगितलं रक्तापलीकडचं नातं, हे दैव आई काळोबाच्या साक्षीने हे जोडलेलं असतं आपलं. तर चांगलं केलं तर देवाने केलं म्हणतात आणि वाईट झालं तर गुरुने केलं म्हणतात. कसं आहे की कार्यक्रम केल्यावर लगेच प्रत्येकाला वाटतं माझी गादी सगळी चांगली चालावी, लगेच गिरमावे, हे तसं नसतं. क्वचित कुणाला तरी जमतं आणि 100 लोकांमधील 100 शिष्यामधील कुणाला तरी आई जगदंबा तिथं प्रसन्न होते आणि त्यानुसार तिचं गादी फुलते किंवा तिचं पुढचा मार्ग चांगल्या प्रकारे चालतो. बरेच लोकांचे असे प्रश्न असतात की आम्हाला समोरचं काही दिसत नाहीये किंवा काय दिसत नाही. पण खरं सांगायचं तर कार्यक्रम झाला की लगेच तुम्हाला दिसणं किंवा देव साक्षात्कार देणं अशा काही गोष्टी घडत नसतात. का की तुम्ही पण तेवढं देवाला मनोभावे पुजलं पाहिजे. देव आपण आणतो हे आपल्या कशासाठी आणतो? सुख, समाधान, शांती हे लागण्यासाठी. आणि प्रत्येकाला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. प्रत्येकाला असं वाटतं की आज आणले की उद्या मला चांगलं झालं पाहिजे, खरं आज सुख, शांती, समृद्धी असं आलं पाहिजे. पण तसं खरंच काही नसतं. आपण मानवी रूप आहे, देवदेवतांना संकट पडलेलं असते, जीवनामध्ये संघर्ष सुरू असतो कंटिन्यू, की काय ना काय तुम्हाला आम्हाला देवांना सुद्धा संघर्ष आहे. तर प्रत्येकाने एवढंच लक्षात घ्या की कार्यक्रम झाल्यानंतर देवाला पहिले आत्मसात करा. गुरु शिष्याचं परंपराचं नातं कसं आपण जोडलं पाहिजे. कुठलाही गुरु असू दे, तो कधीच आपल्या शिष्याचं वाईट संबोधत नसतो. तो कधीही चांगल्याप्रमाणेच कार्यक्रम करतो, चांगल्यानुसारच करतो. पण आपल्या सहानुभूतीने किंवा आपल्या इतरच्या आजूबाजूने आपण ऐकतो की तुझा कार्यक्रम असं झाला, तुझा कार्यक्रम तसं झाला, तू हे नाही केलं, तू ते नाही केलं. अशाने काय होतं की कुठेतरी आपल्या माइंडमध्ये म्हणजे आपल्या डोक्यामध्ये घुसतं की आपल्या गुरुने खरंच चांगला कार्यक्रम नाही केला, गुरु असा केला, गुरु. पण कुठलाच गुरु तुम्हाला एक सांगतो की कुठल्याच शिष्याचं वाईट कधीच चित नसतो. क्वचित काहीतरी असतील गुरु काही की बाबा तुमचे संबंध पण बिघडलेले असतील. हे आयुष्यात एकदाच असतो. आपण बाप बदलतो का कधी किंवा आपली आई बदलते का? तसं नाही. त्यामुळे कधी असं मनात सुद्धा आणायचं नाही की माझ्या गुरुने असं केलं, गुरुने तसं केलं. गुरुने आपलं साधं कान मंत्र सुद्धा आपल्याला आई राजा उदव जरी फुकला किंवा त्यांनी जर मंत्र जर दिला तर तो तुमच्यासाठी एक तर आई साहेबांसमोर चौकात बसून तुम्हाला कुठेतरी एक त्यांनी मार्गदर्शन दिलं जातं आणि मंत्र दिलं जातं. तरी सर्वांनी लक्षात घ्या. ओम काय.